हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू द मेड प्रोजेक्ट मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 13 सप्टेंबर 2024 आणि आपल्यासमोर आलेलं आहे नोटीस नंबर 15 BSc नर्सिंग. तर ही नोटीस नंबर 15 जी आहे तर ही खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की ही नोटीस आहे कॅप राऊंड 4 आणि इन्स्टिट्यूट लेवलबद्दल. तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक आपला हाच असणार आहे की कॅप राऊंड 4 आणि आपलं जो इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड आहे, तर ह्या दोन्ही विषयांवर आपण सविस्तर माहिती आजच्या आपल्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे. तर त्यापूर्वी अशा मुलांचे कॉन्ग्रॅच्युलेशन्स ज्यांना मनासारखं कॉलेज भेटलं आहे आणि त्यांनी तिथे ॲडमिशन घेतलं आहे. तर मित्रांनो, 1 तारखेपर्यंत सर्व कॉलेजेस चालू होतील. ते कसे होतील, का होतील आणि लवकर का होतील, पेपर किती लवकर आहेत, याविषयी आपण सर्व माहिती आधीच्या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे. कारण की 18 जानेवारीला पेपर आहेत, 100 दिवस भरले पाहिजे, 80% प्रेझेंटी भरली पाहिजे. त्यासाठी 1 ऑक्टोबरपासून सर्व कॉलेजेस नर्सिंगचे महाराष्ट्रातील चालू होणार आहेत किंवा काही कॉलेजेस ऑलरेडी चालू झालेले आहेत. ज्यांचे सीट्स 70 ते 80% भरलेले आहेत, असे भरपूर सारे जे कॉलेजेस आहेत तर ते ऑलरेडी आपले चालू झालेले आहेत. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4 अँड इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तर त्याआधी सर्वात पहिले आपण एक इम्पॉर्टंट गोष्ट जाणून घेऊ, ती म्हणजे कॅप राऊंड 4 आणि इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे कॅप राऊंड आणि इन्स्टिट्यूट राऊंड या दोन्हीमधला फरक काय असतो. कुठला आलो मित्रांनो, कॅप राऊंड आणि इन्स्टिट्यूट राऊंड याच्यामधला फरक काय असतो. तर मित्रांनो, कॅप राऊंड हा जो असतो, हा जो राऊंड आहे, तर कॅप राऊंड जे असतात किंवा मॉपअप राऊंड जे असतात हे कंडक्ट करते CET सेल, म्हणजे हे गव्हर्नमेंट अंडर असणारे राऊंड्स असतात. या राऊंड थ्रू ज्या पण विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होतात शेवटपर्यंत, त्या सर्व विद्यार्थ्यांना, कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते. पण इन्स्टिट्यूट लेवल म्हणजे त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये मॅनेजमेंटचे ॲडमिशन असंही म्हणू शकतो. तर इन्स्टिट्यूट म्हणजे काय, ते पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटचे किंवा मॅनेजमेंटचे जे ॲडमिशन असतात, तर ते ॲडमिशन करणं ही पूर्ण जबाबदारी त्या पर्टिक्युलर कॉलेजची असते. तिथं कुठलेही CET सेल किंवा महाराष्ट्र सरकार गव्हर्नमेंट हस्तक्षेप करत नाही. तर इन्स्टिट्यूटचे जे ॲडमिशन असतात, मॅनेजमेंटचे ॲडमिशन करून घेणं हे पूर्णतः कॉलेजचं स्वतःचं काम असतं. त्यामध्ये ते त्यांची डेव्हलपमेंटल फीस पण भरपूर ठिकाणी आकारतात, ज्याला आपण डोनेशन ह्या नावाने ओळखलं जातं. तर मित्रांनो, जे पण विद्यार्थी कॅप राऊंड 4मध्ये लागतील, तर त्यांना डोनेशन भरण्याची गरज नाही आहे किंवा त्यांना पूर्ण फी पण भरण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना त्यांची पर्टिक्युलर कॅटेगरीची स्कॉलरशिप मिळणारच आहे. पण ज्या विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल लेवलला जातील, मग ते मुलगा असो किंवा मुलगी असो. आता जरी मुलींना फ्री शिक्षण झालेलं असेल, पण जर मुलगी जर मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन घेत जर असेल, तर अशा कंडिशनमध्ये तिला फी ही भरणं गरजेचं असणार आहे. तर मित्रांनो, मला वाटतंय तुम्हाला कॅप राऊंडमधला आणि इन्स्टिट्यूट लेवलमधला जो फरक आहे, तर तो फरक तुम्हाला कळाला आहे. त्यानंतर आता आपण खाली येऊ आणि खालची आपण नोटीस आता वाचू. ॲज पर द स्टेट CET सेल नोटीस नंबर 14 डेटेड 16/8/2024, द थर्ड राउंड ॲडमिशन प्रोसेस फॉर BSc नर्सिंग डिग्री कोर्स विल बी कम्प्लिटेड बाय 15/9/2024. थोडी टायपिंग मिस्टेक झालेली आहे. 15/9/2024 म्हणजे काय, 15 तारखेपर्यंत, 15 सप्टेंबरपर्यंत जी तिसऱ्या राऊंडचे जे ॲडमिशन्स आहेत, तर ते चालणार आहेत. आणि जी नोटिफिकेशन डेट 1/2/2024 म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जी इंडियन नर्सिंग काउन्सिल INCने जी नोटीस काढलेली होती, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की जे पण आपल्या भारतामधले नर्सिंगचे जितके पण कॉलेजेस आहेत, तर 30/9/2024 पूर्वी सर्व कॉलेजेसचे ॲडमिशन करणं हे अनिवार्य आहे. तर ही नोटीस कोणी सांगितली होती? इंडियन नर्सिंग काउन्सिलची अशी ही नोटीस होती. तर याच्यातून आपल्याला काय कळतं आहे की आपले जे 2024-25 जे ॲकॅडमिक इयर आहे, तर 2024-25 ॲकॅडमिक इयरसाठी 30/9/2024 पूर्वी सर्व कॉलेजेस चालू होणार आहेत. म्हणजे लवकरात लवकर तुमचे आता ॲडमिशनही होतील आणि तुमचे कॉलेजेस पण 30 तारखेपूर्वी चालू होतील, म्हणजे 1 ऑक्टोबरपूर्वी चालू होतील. द कॉम्पोनंट ऑथॉरिटी हॅज डिसाइडेड टू कंडक्ट द सबसिक्वेंट राऊंड्स ॲज पर द शेड्यूल गिवन बिलो. म्हणजे आता काय, आत्तापर्यंत कॅप राऊंड 1 झाला, 2 झाला, 3 झाला. आता कॅप राऊंड 4 आहे आणि इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे. तर या दोन्ही राऊंडचं जे सबसिक्वेंट शेड्यूल आहे, तर ते शेड्यूल आता यांनी खाली आपल्याला दिलेलं आहे. आता आपण बघू, इथं दिले टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर कॅप राऊंड 4 फॉर BSc नर्सिंग कोर्स इफ सीट्स रिमेंट व्हॅकंट. हा तुम्ही एक मुद्दा जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो. इथं काय दिलेलं आहे, इफ सीट्स रिमेंट व्हॅकंट. मी अजून पण त्याला हायलाईट करतोय. म्हणजे काय, जर सीट जर 3मधून जर बाकी जर राहिल्या, तर अशा वेळेसच तुमचा कॅप राऊंड 4 हा हेल्ड केला जाईल. आणि मित्रांनो, घाबरायचं कारण नाही आहे. सीट्स या रिमेन राहणारच आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना अजून मनासारखं कॉलेज भेटलेलं नाही आहे आणि त्यांना जे
सीट्स अजून भेटलेले नाही ते अल्टिमेटली व्हॅकंट राहणार आहेत आणि कॅप राऊंड 4 हा 100% होणारच आहे. तर त्याची जी सीट मॅट्रिक्स जी आहे तर ती 16/9/2024 म्हणजे सोमवारी ही तुम्हाला सीट मॅट्रिक्स बघायला मिळेल. आता या सीट मॅट्रिक्समध्ये नवीन कॉलेजेस जरी काही ॲड झालेले असतील तरी काही जुने कॉलेजेस वजाही झालेले तुम्हाला या सीट मॅट्रिक्समध्ये दिसतील. कारण की ज्या कॉलेजचे ॲडमिशन फुल झालेत ते ॲडमिशनचे किंवा ते कॉलेजचे नाव आता सीट मॅट्रिक्समध्ये येणार नाही आणि जरी आले तरी पण तिथं 0 सीट्स म्हणून तिथे तुम्हाला दिसेल. त्यानंतर चॉईस फिलिंग तुम्हाला 17 आणि 18 2 दिवस तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यासाठी टाईम आहे आणि आपली 19 तारखेला कॅप राऊंड 4ची सिलेक्शन लिस्ट आपली जी R4 आहे R.4 म्हणजे सिलेक्शन लिस्ट 4 नंबरच्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट 19/9/2024 रोजी तुम्हाला आपल्या CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर बघायला मिळेल. 19 तारखेला जरी नाही आली तरी 20 तारखेला दुपारपर्यंत तुम्हाला ही लिस्ट बघायला मिळेल आणि नंतर तुम्ही 22 तारखेपर्यंत तुमचे फायनल ॲडमिशन्स करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला कॅन्सलेशन करायचं असेल तर तुम्ही 22 तारखेपर्यंतच तुम्ही ॲडमिशन तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही तुमचं ॲडमिशनही 22 तारखेपर्यंत कॅन्सल करू शकता किंवा तुम्हाला ॲडमिशन फिक्स करायचं असेल तर ते फिक्स करू शकता. तर मित्रांनो कळले. त्यानंतर आता इथं खाली अजून एक दिलं आहे, कॅन्डिडेट हॅव्हिंग जॉईन स्टेटस आफ्टर 22/9/2024 विल नॉट इलिजिबल फॉर इन्स्टिट्यूशन लेवल राऊंड टू बी कंडक्टेड ॲज पर द शेड्यूल इन टेबल 2. आता ह्या नोटचा अर्थ काय आहे मित्रांनो, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅप राऊंड 4मध्ये तुम्हाला जर कुठलं तरी कॉलेज भेटले, तुम्ही त्या कॉलेजला गेलेच नाही आणि जर तुम्हाला वाटलं आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजचं तुम्हाला नाव माहिती आहे आणि ते कॉलेज चांगलं नाही आहे हे पण तुम्हाला माहिती आहे, पण तुम्हाला तेच कॉलेज जर भेटलं आहे कॅप राऊंड 4मध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल काय कॅप राऊंड 4मध्ये तुम्हाला एक कॉलेज भेटलं आहे, आता हे कॉलेज तुम्हाला आवडलेलं नाही आहे, तरी पण तुम्हाला ह्या कॉलेजला जाऊन जॉईनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. ते पण कधी आपली 22/9ची तारीख आहे, तर या 22/9 आधी तुम्हाला तिथं जाणं आहे आणि तुम्हाला तुमची जॉईन स्टेटस करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही 22 तारखेपर्यंत अलॉट झालेल्या कॉलेजला जर जात नसेल तर तुम्हाला जो खालचा जो मॅनेजमेंटचे ॲडमिशन आहेत तर तुम्हाला मॅनेजमेंटच्या ॲडमिशनमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्ही मॅनेजमेंटच्या ॲडमिशनसाठी इलिजिबल नसणार आहात मित्रांनो. तर कळलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याला जर वाटत असेल मला मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे आणि जर त्याला 4th राऊंडला जर एखादं कॉलेज जर भेटलंच, जर त्याला ते कॉलेज नसेलही लागत तरी पण त्याने तिथं जाऊन जॉईन करणं इम्पॉर्टंट आहे. ते पण कधी 22 तारखेच्या पहिले. त्यानंतर आता आपण शेड्यूल नंबर 2 किंवा टेबल नंबर 2 बघू. त्याच्यामध्ये काय टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर इन्स्टिट्यूट राऊंड फॉर ॲडमिशन टू गव्हर्नमेंट प्रायव्हेट अँड मायनॉरिटी कॉलेजेस. आता इथे एक शब्द आहे गव्हर्नमेंट, आणि गव्हर्नमेंटच्या जर सीट जर अवेलेबल असतील तरच तिथं तुम्हाला मॅनेजमेंटचे ॲडमिशन भेटतील, अदरवाईज नाही भेटणार. आता काय पब्लिकेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड अँड प्रोविजनल लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर इन्स्टिट्यूशनल लेवल. तर याची डेट कधी आहे मित्रांनो, तर 24/9/2024 म्हणजे 24 सप्टेंबरला तुम्हाला जे आपलं मॅनेजमेंटचे राऊंड आहेत तर मॅनेजमेंटच्या राऊंडसाठी कुठले मुलं इलिजिबल आहेत तर त्या मुलांची लिस्ट आपल्या CET सेलवर तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर काय द इलिजिबल डिसिरियस कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राईब फॉर्मॅट. म्हणजे काय का ज्या पण विद्यार्थ्याला वाटत असेल फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेज आहे आणि ABC नावाचा विद्यार्थी आहे आणि त्या विद्यार्थ्याला आता ते कॉलेज जर पाहिजे तर इथं CET सेलचं काहीच हस्तक्षेप नसणार आहे. एकदा तुझं मेरिट लिस्टमध्ये नाव आलं आणि तुला कळलं की मी अजून परत ॲडमिशन मला भेटलेलं नाही आहे आणि मी इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी ॲपियर आहे, तर तू डायरेक्ट त्या पर्टिक्युलर कॉलेजला जायचं आणि तिथं जाऊन तुझं रजिस्ट्रेशन असेल किंवा नाव नोंदणी असेल तर ती करायची आहे. तर आता भरपूर ठिकाणी ज्या कॉलेजला जास्त नावं येतात तर असे कॉलेजेस काय करतात, फॉर एक्झाम्पल 10 जागा आहेत आणि तिथं 40 मुलांनी रजिस्ट्रेशन केलं आहे की मला इन्स्टिट्यूशन राऊंडसाठी जायचं आहे, तर अशा वेळेस ते कॉलेज काय करतं की त्या 40 विद्यार्थ्यांमध्ये परत मेरिट लिस्ट काढतं, कट ऑफ काढतं आणि मग त्याच्यामधले 10 मुलं सिलेक्ट केले जातात. आणि काही काही कॉलेजेस काय करतात की डायरेक्ट विद्यार्थी आले विचारण्यासाठी की आम्हाला इन्स्टिट्यूशन राऊंडमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, तर ते डायरेक्ट डॉक्युमेंट्स घेतात, फीस घेतात आणि ॲडमिशन फिक्स करतात. तर अशा 2 प्रकारे ॲडमिशन प्रोसेसिंग इन नर्सिंग कॉलेजेसमध्ये चालत असतील. शक्यतो मेरिट लिस्टची जी कंडिशन आहे किंवा मेरिट लिस्टची जी प्रोसिजर आहे इन्स्टिट्यूशन राऊंडची तर हे भरपूर कॉलेजेसमध्ये नसते. भरपूर कॉलेजेस डायरेक्ट ॲडमिशन देऊन टाकतात. त्यामुळे जर तुमचा आत्तापर्यंत कुठेच नंबर लागलेला नसेल आणि तुम्हाला जर ॲडमिशन जर लागत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीच्या कॉलेजमध्ये जाऊन लवकरात लवकर तिथं मॅनेजमेंटची सीट बुकही करू ठेवू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही ॲडमिशन पण घेऊ शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला तिथं पैसा भरणं
इम्पॉर्टंट असणार आहे आणि तुम्हाला तिथं पूर्ण फी प्लस मॅनेजमेंटची फी किंवा तिला आपण डेव्हलपमेंटल फी म्हणतो, तर ती फीस तुम्हाला त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्यानंतर इथं भरपूर सगळं दिलेलं आहे टाईम टेबलमध्ये. तर टाईम टेबल इथं फक्त दिलेलं आहे की याच्यामध्ये पण 2 लिस्ट आहेत, म्हणजे सिलेक्शन लिस्ट 1 आणि सिलेक्शन लिस्ट 2 अशा 2 प्रकारे जे मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स आहेत. तर अशा 2 पद्धतीमध्ये मॅनेजमेंटचे ॲडमिशन पण 2 याच्यामध्ये होतील आणि 2024-25चा जो फायनलची जी डेट आहे, तर ती डेट आहे मित्रांनो 30/9/2024. म्हणजे 30/9/2024ला आपली ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे संपणार आहे आणि रिपोर्टिंग ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट्स इन कॉलेज फीडबॅक मॉड्यूल, म्हणजे कॉलेज फीडबॅक जे मॉड्यूल आहे ते कॉलेज भरण्याचं काम करतं आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतले, तर 30 तारखेला पूर्णपणे CET सिल्व्हर नर्सिंगचे ॲडमिशनची साईट ही क्लोज होऊन जाईल आणि 30 तारखेनंतर आपले जे कॉलेज रेग्युलर आहे, तर ते रेग्युलर कॉलेज मित्रांनो तिथून पुढे चालू होईल. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली ही ह्या वर्षीची 1 महिन्यापासून चालत आलेली प्रोसिजर आहे, ज्याबद्दल आपण एक ना एक येणारी प्रत्येक नोटीस आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन एकदम मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे. भरपूर मुलांचे माझ्यासोबत कॉन्टॅक्टही झालेले आहेत, ज्या मुलांना कमेंट्समधून त्यांचे डाऊट सॉल्व्ह झालेले नाहीत. तर अशा विद्यार्थ्यांनी WhatsApp आपला ग्रुप जॉईन केला. ग्रुपमधून त्यांनी मला कॉल केले, मेसेज केले आणि भरपूर जणांना त्यांच्या मनासारखं कॉलेजही या गोष्टीनंतर भेटलेलं आहे. तर मित्रांनो काही जण पेड काउन्सिलिंग करून हे सर्व काम करत असतात आणि आपण कुठलाही ₹1 शुल्क न घेता विद्यार्थ्यांची मदत ह्या पद्धतीने केलेली आहे. जर तुम्हाला आपला हा उद्देश जर आवडला असेल, आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आत्तापर्यंतची सर्व ॲडमिशन प्रोसेस जर आवडली असेल, तर मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की आपण ॲडमिशन प्रोसेसला आपल्या विद्यार्थ्यांना हेल्प तर केलेलीच आहे. आता आपण दुसरी हेल्प करणार आहे, ते म्हणजे युनिव्हर्सिटीचे पेपर आणि आपण त्यांना आता लेक्चरही हिंदी लँग्वेजमध्ये देण्याचा प्रयत्न करतो आहे. मित्रांनो भरपूर जणांची रिक्वेस्ट आहे की सर तुम्ही लेक्चर मराठीत करा. पण मित्रांनो यूट्यूब आहे, यूट्यूबवर जर मराठीत लेक्चर केले तर थोडं लिमिटेड पॉप्युलेशनपर्यंत ते लेक्चर्स जातील आणि मेडिकलचे लेक्चर्स हे वर्ल्ड वाईड असतात, खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे मी हिंदीमधून देण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून महाराष्ट्राच्या बाहेरील जे नर्सिंगचे विद्यार्थी आहेत तर ते पण त्याचा ॲसेस घेऊ शकतात आणि त्यांना पण हेल्प होईल. तर अशा पद्धतीने आपलं चॅनल आपण हळूहळू ग्रो करत आहेत. यासाठी तुम्ही पण मला थोडा सपोर्ट करायचे आहे. तुमच्या कमेंट्स ज्या असतात या प्रत्येक कमेंटचा विचार केला जातो. या कमेंट्स मोटिवेटिव्ह असतात माझ्यासाठी, जेणेकरून मला अजून व्हिडिओ बनवण्यासाठी उत्स्फूर्ती मिळते. तर मित्रांनो तुम्ही आता ॲडमिशन प्रोसेसनंतर आपले जे रेग्युलर लेक्चर मी टाकेल, तर तुम्ही ते रेग्युलर लेक्चर पण अटेंड करायचे. त्यानंतर स्वतःच्या नोट्स काढायच्या आहेत आणि चॅनलला सपोर्ट करत राहायचं आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो आपलं चॅनल शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांची पण हेल्प होईल आणि चॅनलला सपोर्ट करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.